राजेभाऊ फड कनेरवाडी सरपंच यांच्या माध्यमातून कनेरवाडी फेस्टिवलचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते पार पडलेत। आज रामरावजी ढोक महाराज यांची कीर्तन सेवा पार पडल्याच्या नंतर कनेरवाडीच नाही तर पंचक्रोशीत गावातील भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते आणि कोणकोणते कार्यक्रम पार पडलेत आणि पुढले कार्यक्रम कसे असणार आहेत कनेरवाडी फेस्टिवलच्या माध्यमातून या दरम्यानची माहिती राजेभाऊ फड यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करून आज या कीर्तनाच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला। कुठून भाविक या ठिकाणी आले? या कीर्तनाच्या कार्यक्रमाला कनेरवाडी आणि कनेरवाडीच्या आसपासच्या सर्व गावातून जे भक्त असतात, जे कीर्तनाला येतात, ते सर्वच लोक या गावात कीर्तनासाठी आलते आणि अतिशय चांगल्या प्रमाणे हे कीर्तन आदरणीय ढोक साहेबांनी केलं आणि लोकांच्या डोळ्यातून पाणी आणण्याचं काम आज ढोक महाराजांनी केलं। आणि नंतर तुमच्याकडून येऊन हा प्रतिसाद भाविकांचा पाहून कसं वाटतंय आणि ते गणपती फेस्टिवलच्या माध्यमातून मिळालेला हा भाविकांचा प्रतिसाद? आपण पाहतो की आज बऱ्याचशा गणपती फेस्टिवलमध्ये अतिशय बिभत्सपणा, नको त्या नर्तकियांनी नाचवणे असे प्रकार होतात, पण त्याला कुठेतरी फाटा देऊन मग आमचे मित्र राजेभाऊ फड जे की मागच्या 25 वर्षापासून या गावाचं नेतृत्व करतात, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं कीर्तन महोत्सव आयोजित केला। आजची ही तिसरी कीर्तन सेवा हरिभक्त पारायण ढोक महाराज आपण पाहिलं असेल की हजारोच्या संख्येने भाविक या पंचक्रोशीतून या ठिकाणी आले आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही मोठा कीर्तन सोहळा ते या ठिकाणी करणार आहेत असं त्यांनी घोषित केलं। भाविकांचा प्रतिसाद बघून काय वाटतं तुम्हाला? आज जे हरिभक्त परायण ढोक महाराजांनी जे कीर्तन केलं आहे, आज कनेरवाडीसारख्या अशा गावामध्ये, परळी जवळ असून सिटी जवळ आहे, पण अशा गावामध्ये महाराजांनी कीर्तन केल्यानंतर भाविक भक्त जे देवाचे भक्त जे आहेत या ठिकाणी कीर्तन ऐकायला आलेले, महाराजांनी असं कीर्तन केलं की या ठिकाणी श्रोते जे होते ते प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, कारण आईचं महत्त्व त्यांनी या कीर्तनामध्ये सांगितलं आहे। आणि मला राजेभाऊ म्हणजे आम्ही जवळपास 25 वर्षापासून एकमेकांना ओळखतो, चांगल्यापैकी मैत्री आहे आमची। कनेरवाडीसारख्या ठिकाणी एवढं म्हणजे गणपती महोत्सव करणं म्हणजे खरंच कनेरवाडीचंही नशीब आहे। आणि मी अगदी राजेभाऊनी फोन केला तर मी लातूरून या ठिकाणी कीर्तनासाठी आलो। आतापर्यंत कोणकोणते कार्यक्रम पार पडले? सांगा। आतापर्यंत आमच्याकडे 3 कीर्तन झाले, साठे महाराज झालं, प्रकाश महाराज झालं आणि ढोक महाराज झालं। या तिन्ही कीर्तनामध्ये आजचा प्रतिसाद पाहता कसं वाटतं? आजचा कीर्तनाचा प्रतिसाद म्हणजे फार जबरदस्त झाला गेला का। ढोक महाराजांनी जे प्रबोधन केलं, इतकं आईवडिलांसाठी इतकं त्यांनी सांगितलं, आईवडिलांना कसं सांभाळलं पाहिजे, आईवडिलांचा पालनपोषण कसं केलं पाहिजे, म्हातारपणी त्यांना काय पुरवलं पाहिजे, हे सर्व सांगितल्यामुळे सगळे भक्त फार मुग्ध झाले आणि त्यांनी डोळ्यातून पाणी आणलं। एवढा भाविकांचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती? निश्चितच, कारण आमच्या गावचे सरपंच जे आहेत राजेभाऊ फड यांच्या आत्तापर्यंतच्या आयोजनातून जे धार्मिक कार्यक्रम असो, गावातील सर्व गोरगरिबांसाठी मदत असो, त्याप्रमाणे जे आतापर्यंत या गावाची दिशा बदलत चालली, हे खरोखरच आम्हाला या गणेश उत्सवाच्या फेस्टिवलच्या माध्यमातून जे फेस्टिवल ठेवलेत, धार्मिक कार्यक्रम आहेत आतापर्यंत जे आहे की आतापर्यंत प्रकाश महाराज साठे यांचं कीर्तन, त्यानंतर बाळू महाराज गिरगावकर यांचं कीर्तन आणि या शालेय स्पर्धासुद्धा विद्यार्थ्यांसाठी या आयोजित केलेल्या होत्या। त्यामुळे या गावाला खरोखरच राजेभाऊ सारखा एक माणूस सरपंच म्हणून लाभला आणि या गावातील सर्व आमच्या जनतेचं खरंच नशीब मानावं लागेल। आणि गणपती बाप्पाचं विशेष मी प्रार्थना करतो की अशाच माणसांना यापुढे उदंड आयुष्य आणि सर्व गोष्टी मिळो, त्याकरता मी सर्व गावकऱ्याच्या वतीनं किती दिवसापासून ह्या कार्यक्रमाचं नियोजन वगैरे चालू आहे? या नियोजनाचा कार्यक्रम गेल्या महिन्यामध्ये आम्ही सर्व बसून ठरवलं की आपण दुसरे कुठलेही कार्यक्रम न करता कीर्तन महोत्सव, काही कला विद्यार्थ्यांसाठी असतील, काही महिलांसाठी कार्यक्रम, खेळ पैठणीचा असे कार्यक्रम झालेत। उद्या अन्नदानाचा कार्यक्रम आहे, आज एकादश असल्यामुळं आणि उद्या बारस असल्यामुळं त्याला बी तेवढंच महत्त्व आहे त्या अन्नदानाला। त्यासाठी मी सर्व गावाला विनंती केली की आज जे कीर्तन होता आणि उद्या महाप्रसाद लाभ घ्यावा। आणि मी आज एकच सांगतो की ढोक महाराजचं कीर्तन ऐकल्यास 2014ला स्वर्गवासी आदरणीय गोपीनाथ मुंडे स्वर्गवासी झाले, त्या डोळ्यातून पाणी आलं। पुन्हा शरद पवार साहेबापासून अजित पवार फुटल्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि महादेव जानकर इलेक्शनमध्ये पराभूत झाल्याचं एकदा पाणी आलं। ही परिस्थिती माझ्या डोळ्यातून तिसऱ्याच आज आणि ही चौथी आज ढोक महाराजच्या कीर्तनातून डोळ्यात पाणी आलं। म्हणजे आज हे कसं, ही भावना आम्ही व्यक्त करू शकत नाहीत, एवढं आमच्या डोळ्यामध्ये आजतासुद्धा पाण्याच्या धारा चालूच अशी परिस्थिती निर्माण झाली। आता उद्याचे कसे कार्यक्रम असणार? उद्या आमचं 12 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत अन्नदानाचा कार्यक्रम आहे। त्यामुळे उद्याच्याला अन्नदानाचा कार्यक्रम झाला की पुन्हा कार्यक्रम नाही, परवा दिवशी पुन्हा
मग जे कार्यक्रम आहे बारोडाचा आणि 16-17 तारखेला गणपती सण असा कार्यक्रम. खरं तर मोठा प्रतिसाद जो आहे तो भाविकांचा या ठिकाणी मिळत असल्याचं देखील पाहायला मिळते. मात्र रामरावजी महाराज ढोक यांची कीर्तन सेवा पार पडल्याच्या नंतर सर्वच ग्रामस्थ जे आहे ते भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळते. मात्र आणखीन याच कनेरवाडी फेस्टिवलच्या माध्यमातून आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट सूर्यधन चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यधन मीडिया, बीड, परळी.